हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघूयात आजचा प्रश्न काय आहे. खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता? ऑप्शन नंबर 1 आहे दरमहा दर शेकडा 2 रुपये, 1 रुपयाला महिन्याला 1 पैसा. तिसरा ऑप्शन आहे दर 6 महिन्याला दर शेकडा 8 आणि चौथा ऑप्शन आहे दर साल दर हजारी 250. आता हा प्रश्न वाचल्यानंतर एकदम असं आपल्याला लक्षात येत नाही की नक्की काय करायचं, पण जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नाचा जर अप्रोच केला, प्रश्न जर व्यवस्थित वाचला आणि समजून घेतला तर तुम्हाला समजतंय की इथं काय आहे की व्याजाचा दर सर्वात जास्त कोणता ते विचारलेला आहे. आता जर आपण ऑप्शन वाईज गेलो तर पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा. ऑप्शन नंबर 1 मध्ये काय विचारलेलं आहे बघा, दरमहा दर शेकडा 2 रुपये असा व्याजाचा दर दिलेला आहे. दरमहा म्हणजे काय, दर महिन्याला शेकडा 2 रुपये, शेकडा म्हणजे 100वर 2% असं दर महिन्याला. ठीक आहे. आता एका वर्षामध्ये महिने किती असतात? 12 महिने असतात, बरोबर आहे. एका वर्षामध्ये 12 महिने. जर एका महिन्याला याचा व्याजाचा दर किती आहे बघा, एका महिन्याला दर किती आहे? 2%. शेकडा 2 म्हणजे 2%. असे जर 12 महिने काढले तर एका महिन्याचे 2%. असे 12 महिन्याचे किती येतील? 2 गुणिले 12 म्हणजे एका वर्षाचे किती येतील? तर 24%. हा दरमहा शेकडा 2 असा जर दर पकडला तर 24% वार्षिक व्याजाचा दर होतो. आता ऑप्शन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा, 1 रुपयाला एका महिन्याला 1 पैसा. ठीक आहे. एका रुपयामध्ये एका महिन्याला 1 पैसा. आता एका रुपया म्हणजे किती पैसे असतात? 100 पैसे असतात, बरोबर आहे. 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. आता एका महिन्याला आपल्या व्याजाचा दर किती दिले आहे? एका महिन्याला किती आहे? 1 पैसा, बरोबर आहे. एका महिन्याला 1 पैसा म्हणजे याचा अर्थ काय झाला? 1% प्रति महिना झाला, बरोबर आहे. 1% प्रति महिना झाला. एका महिन्याला 1 पैसा आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला? 1% हा व्याजाचा प्रति महिना दर झाला. असा एका वर्षाचा व्याजाचा दर किती होईल? एका वर्षाचा 1% गुणिले महिने किती? 12 म्हणजे टोटल किती झाला? 12% हा काय झाला? वार्षिक व्याजाचा दर झाला. ठीक आहे. आता ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा काय येतंय. ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे? दर महिन्याला दर 6 महिन्याला दर शेकडा 8 रुपये म्हणजे 6 महिन्याला किती दर आहे? शेकडा 8 म्हणजेच काय आहे? 8% आहे. तर 12 महिने म्हणजे एका वर्षामध्ये किती असतात? 12 महिने. 6चे आणि 6चे 2 ग्रुप केले तर हे किती होतात? 8% आणि 8% म्हणजेच किती झाले? 16% हा काय झाला? त्याचा वार्षिक व्याजाचा दर झाला. आता शेवटचा ऑप्शन बघा, दर साल दर हजारी 250 म्हटले. दर साल दर हजारी, प्रत्येक हजाराला किती आहे? दर साल दर हजारी किती आहे? 250 दिलेला आहे, बरोबर आहे. आता एका हजाराला 250 म्हणजे 100ला किती येईल बघा. ह्या झिरोला हा झिरो गेला तर 25% हा काय झाला? त्याचा दर साल म्हणजे प्रत्येक वर्षाचा वार्षिक व्याजदर किती झाला? 25%. आता ऑप्शन नंबर 1 मध्ये किती आलेला आहे वार्षिक दर? 25%. 24% आलेला आहे पहिल्या ऑप्शनमध्ये. हा आहे 24%. याच्यामध्ये काढल्यानंतर आला 12%, याच्यामध्ये आला 16% आणि याच्यामध्ये 25%. म्हणजे सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता असेल तर ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज किंवा अगदी सोप्या भाषेमध्ये गणित सॉल्व करण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर पाहता येईल. थँक्यू.